संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम मी कसा मॅनेज करते ते आता बघूया. तर मी बनवले होते कानाघातासाठी पोहे. संध्याकाळी कानाघाताला भूक लागली होती म्हणून काय द्यावं काही कळत नव्हते. मग पोहे कधीच बनवले नव्हते, त्यामुळे म्हटलं चला आता पोहे बनवूया. त्यांना खेळायला फुगे दिले होते, परंतु भूक एवढी लागली होती की त्यांचं फुग्यांमध्येही मन रमत नव्हतं. गाथा खूप रडत होती. पटकन पोहे बनवले, थंड केले आणि दोघांना खाऊ घातले. त्यांना खाऊ घालता घालता 1-2 बाईट मी देखील खाल्ले. त्यांना असं झालं होतं की मम्मीने सगळे पोहे मलाच भरवावे. नुसते आ करत होते. त्यांनी छानपैकी पोहे बनवलेले सगळे संपवले आणि पोटभर त्यांना पाणी पाजले. मग आता आमच्या स्वयंपाकाची तयारी मला करायची होती. मी बनवणार होती पिठलं. तर पिठलं बनवण्यासाठी मी कांदा आणि मिरची चिरून घेतली. त्यांना बघत बघत मी पिठलं बनवत होते. ते जरी खेळत होते, पण गॅलरीत मला भीती वाटते की ते खेळताय का नाही, त्यामुळे सारखं त्यांच्याकडे जाऊन बघत राहावं लागतं. मग मी बेसन पीठ कालून घेतलं आणि ते मस्त तेलात टाकलं आणि छानपैकी पिठलं बनवलं. पिठलं छानपैकी बनत होतं. मग दुसऱ्या गॅसवर पिठलं ठेवलं आणि हलवलं. तोपर्यंत मी कानाघाताला बघून आले. ते गॅलरीत खेळत होते आणि गॅलरीतून नंतर मध्ये आले होते. गाथाने माझे मिक्सरचे भांडे घेतले आणि कानाला माझ्या बेसिन खालचा पाईप ओढायचा असतो. पण काय करणार, आता हे ऑफिसमधनं आले नव्हते, त्यामुळे मला त्यांना सांभाळूनच स्वयंपाक करायचा होता. मग पिठलीसोबत भाकरी छान लागते म्हणून भाकरी बनवायला घेतली आणि 3-4 भाकरी दोघांसाठी बनवून घेतल्या. त्यांच्याशी खेळत खेळत बोलत बोलत मी भाकरी बनवल्या आणि अशा प्रकारे माझा संध्याकाळचा पिठलं आणि भाकरीचा मेनू तयार झाला. आणि अशा प्रकारे मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत असते दोघी बाळांना घेऊन. रोजचं माझं हे असंच असतं.